शिवसेना ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले। रायगड मतदारसंघातून अनंत गीते पुन्हा मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली आहे। तर अनंत गीतेंच्या आमच्या समोर खरं तर आव्हान नसल्याचा टोला भाजपनं लगावलाय। पाहूयात। उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्याचा झंझावाती दौरा सुरू केलाय। रायगडवर पुन्हा भगवा फडकवण्याकरता ठाकरे गटानं जोरदार प्रयत्न सुरू केलेत। त्यामुळे 2 दिवसांच्या दौऱ्यात एकूण 6 सभा घेतल्या जाणार आहेत। पेणमधील पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंनी आगामी लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी होणार असल्याचं भाष्य केलं। आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत। सुनील तटकरेंना आगामी निवडणुकीत पराभूत करणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। कोकणात आणि कल्याणमध्ये घराणेशाहीला गाडणार असल्याचं सांगत ठाकरे गटाने त्यांची आक्रमक भूमिका जाहीर केली। योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशाही आहे। गद्दार घराणेशाही, गद्दारी करणारी घराणेशाही आहे। आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपने जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण घराणेशाही आम्ही इकडेच बंद करणार। रायगडनं मोदी लाटेला नाकारल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला। रायगडावरचा भगवा उतरवू देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं। गीते साहेब गेल्या वेळेला आपल्याला दुर्दैवाने पराभव झाला तरी का धन्यवाद देतोय कारण त्यावेळेला सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून नव्हता गेला, विरोधात मतदान केलं होतं। आता रायगडमधून जो निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला, पण माझा रायगड तसाच आहे। आणि आता उलट रायगडकर खुश झालेत कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं। आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत। मोदींच्या लाटेत 2014 मध्ये अनंत गीते निवडून आले होते याची आठवण भाजपकडून करून देण्यात आली। तसंच लोकसभेकरता महायुतीकडून माजी आमदार धैर्यशील पाटील असतील असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय। 2019च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत याच जनतेने भारतीय जनता पार्टीचा उत्तम पाठिंबा असून सुद्धा अनंत गीतेंना नाकारले होते हे सर्वश्रुत आहे। या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने सन्माननीय माजी आमदार धैर्यशील पाटील यांना लोकसभेकरता लढवायचं ठरवलेलं आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी अनंत गीतेंचा पराभव केला होता। मात्र आता अजित पवार गट महायुतीत सामील झालाय। या मतदारसंघातून भाजप लढणार असेल तर अजित पवार गट माघार घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय। तर रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनंत गीते निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। परिणामी अनंत गीते विरुद्ध भाजपचे धैर्यशील पाटील यांच्यात सामना रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सह प्रमोद पाटील आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत रायगड।